नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर आज आपण जसं लास्ट सेशनमध्ये बोललो होतो आपण की आपण एक नवीन पुढाकार इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तो म्हणजे तुम्हाला द हिंदू आणि लोकसत्ता हे न्यूजपेपर सिम्प्लिफाय करून सांगणे। ठीक आहे, याचे 2-3 ऑब्जेक्टिव्स आहेत। एक तर तुमचा वेळ वाचला पाहिजे, दुसरं की तुम्हाला सिलेबसनुसार कोणती न्यूज महत्त्वाची आहे आणि कोणती नाही हे आयडेंटिफाय करून देणं, आणि तिसरं म्हणजे सिम्प्लिफाय करून सांगणं की बाबा कोणत्या न्यूजला अधिक महत्त्व द्यायचे, कोणती न्यूज आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्त्वाची, कोणती न्यूज आपल्याला मुख्यसाठी महत्त्वाची आहे। या दृष्टीने यूपीएससी प्रिलिम्स असेल, मुख्य असेल, एमपीएससीची पण आत्ताची प्रिलिम्स मुख्य आणि येणारी 2025 पासूनची डिस्क्रिप्टिव्हची मुख्य परीक्षा याच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, सो आता आपण सुरू करूयात। तर आजच्या द हिंदू मधील सर्वात पहिली न्यूज हेडलाईन आहे ती म्हणजे चंपई विन्स फ्लोअर टेस्ट। ठीक आहे, तो तुम्हाला माहिती आहे की 31 जानेवारीला जे हेमंत सोरेन आहेत झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांना ईडीनं अटक केली। म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असेल की सिटिंग मुख्यमंत्र्याला काय केलंय, ईडीद्वारे अटक करण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी राजीनामा दिला। त्याच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल ह्या तिघांचे आघाडी असणारं सरकार आहे झारखंडमध्ये। ठीक आहे, त्यांनी त्यांचा नेता म्हणून चंपई सोरेन ठीक आहे यांची निवड केली। सुरुवातीला अशी चर्चा होती की हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची निवड होईल, पण चंपई सोरेन हे खूप महत्त्वाचे आणि स्टालवर्ट नेते आहेत झारखंड मुक्ती मोर्चाचे। ठीक आहे, त्यामुळे त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी राजभवनवर जाऊन गव्हर्नरला, राज्यपालाला पत्र दिलं। समर्थन असलेल्या आमदारांचं 47 आमदारांचं त्यांना समर्थन प्राप्त आहे। ठीक आहे, सो त्यांनी शपथ घेतली। शपथ घेतल्यानंतर त्यांना काय फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागले। ठीक आहे, आता इथं 2-3 गोष्टी आहेत जे आपल्याला बेसिक कॉन्स्टिट्यूशनची जोडून चर्चा करायच्यात। एक पहिलं ते म्हणजे सीएमची नियुक्ती, मुख्यमंत्र्याची नियुक्ती। तर भारतीय राज्यघटनेचं कलम 163 आणि 164 हे 2 गोष्टी काय आहेत, मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्याशी संबंधित आहेत। ठीक आहे, सो कलम 163 काय सांगतं, देअर विल बी काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ॲडवाइस टू गव्हर्नर। ठीक आहे, प्रत्येक राज्याच्या राज्यपालाला सल्ला देण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील एक मंत्रिमंडळ अस्तित्वात असेल। ठीक आहे, कलम 163 आणि 164 मध्ये काय सांगितलेलं आहे की त्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील। याच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या 164 आर्टिकल 164 मध्ये दिलेल्या आहेत। ठीक आहे, मग इथं काय आहे तो मुद्दा की राज्यपाल कोणाची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करतील। तर साधारण कलम 164 मध्येच सांगितलेलं काय की मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असेल, तर ते राज्याच्या विधानसभेला जबाबदार असेल। म्हणजेच काय, तर विधानसभेमध्ये ज्याला बहुमत असेल त्याला राज्यपाल काय करतील, मुख्यमंत्री पदासाठी आमंत्रित करतील शपथ घेण्यासाठी। पण मित्रांनो इथं लक्षात घ्या की हा राज्यपालांचा एका प्रकारचा स्वेच्छाधिकार पण आहे। कसा ते आता आपण डिस्कस करू। जर समजा हंग असेंब्ली असेल, हंग असेंब्ली म्हणजे काय की एखाद्या विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तिथं कोणत्याही पार्टीला स्पष्ट मेजॉरिटी न मिळणे, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळणे। आता रिसेंटचं तर असं कुठलं उदाहरण नाहीये। ठीक आहे, कारण आता भारतीय जनता पक्ष सगळीकडे स्पष्ट मेजॉरिटी मिळवतो। दिल्लीला 2014ला काय झालं होतं, तर आम आदमी पक्षाने नवीन एंट्री केलेली इलेक्शनमध्ये आणि आम आदमी पक्षाने 28 जागा जिंकल्या। 70 विधानसभेची संख्या आहे दिल्लीची, तिथं आम आदमी पक्षाने 28 जिंकल्या। त्याच्यानंतर काँग्रेसने काहीतरी 10-15 जिंकल्या आणि भारतीय जनता पक्षाने 32, सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता। ठीक आहे, सो गव्हर्नरने काय केलं, आधी बीजेपीला बोलवलं, त्यांच्याकडे बहुमत नव्हतं,
ते जाऊ शकले नाही. त्याच्यानंतर आम आदमी पक्षाला बोलवलं, ते म्हणे आमच्याकडे 28, आम्ही जाऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर काय केलं, दोघांची आघाडी, काँग्रेस म्हणे आम आदमी पक्षाला की जा शपथ घे, आम्ही तुला बाहेरून पाठिंबा देतो, आणि त्यांच्या आघाडीनं सरकार तिथं बनवलं. तर सांगायचा मुद्दा काय आहे की इथं स्वेच्छाधिकार असतो गव्हर्नरला, आणि गव्हर्नर त्यांना वाटेल की बाबा ह्या पक्षाचा नेता बहुमत सिद्ध करू शकतो किंवा त्याला स्पष्ट बहुमत आहे. ज्यावेळेस स्पष्ट बहुमत असतं तेव्हा तर प्रश्नच येत नाही, म्हणजे जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला काय सत्ता स्थापनेसाठी बोलावंच लागतं. पण जेव्हा स्पष्ट बहुमत नसेल त्यावेळेस सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. त्याच्यानंतर काय, आघाडीला बोलवलं जातं. ठीक आहे. आणि जर आघाडी नसेल तर मग अशा वेळेस त्रिशंकू परिस्थिती असलेली विधानसभा रिइलेक्शनला पण जाऊ शकते. ठीक आहे. सो आता आपण काय बघितलं की शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवणे हा राज्यपालाचा एका प्रकारचा स्वेच्छाधिकार आहे. शपथ घेण्याच्या आधी त्यांना बहुमत सिद्ध करावं लागतं का विधानसभेत? तर नाही, शपथ घेण्याच्या आधी बहुमत सिद्ध करावं लागत नाही. शपथ घेतल्यानंतर त्यांना एखाद्या महिन्याचा कालावधी दिला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये त्यांना काय, तुमचं बहुमत सिद्ध करा. उदाहरणार्थ आता बिहारचे, ठीक आहे, नितीश कुमार, त्यांना लोक पलटू कुमार असं पण म्हणतात. त्या नितीश कुमार यांनी काय शपथ घेतलेली आहे. आय थिंक त्याला आता 10-15 दिवस झाले, पण अजूनही त्यांनी बहुमत चाचणी घेतलेली नाही किंवा बहुमत चाचणी त्यांच्याकडे झालेली नाही. याचाच अर्थ काय, राज्यपाल 1 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही कधी बहुमत चाचणीला सामोरं जा हे सांगू शकतात, आणि त्यानुसार विधानसभेमध्ये बहुमत चाचणीला सामोरं जावं लागतं. त्यालाच इंग्लिशमध्ये फ्लोर टेस्ट म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्या बहुमत चाचणीलाच फ्लोर टेस्ट म्हणतात. आणि फ्लोर टेस्टला सामोरं जाणं म्हणजे तुमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करावं लागणार. ठीक आहे. अजून याच्यातला महत्वाचा मुद्दा काय, तर हे आता आपण बघितलं, चंपई सोरेन हे काय झारखंडचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांची काल फ्लोर टेस्ट झाली. याच्याबद्दल आपण बघूयात. ठीक आहे. आता कुणी कुणी विरोधात मत दिलंय, वोटेड अगेन्स्ट कोण आहेत, तर तिथं लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाचे 25 आमदार आहेत, आजसूचे 3 आहेत. आजसू म्हणजे स्टुडंट युनियन आहे. आजसूचं आय थिंक आदिम जनजाती स्टुडंट युनियन असं काहीतरी आहे. ठीक आहे, आजसू. त्याच्यानंतर एनसीपी, राष्ट्रवादीचा एक आहे, पण तो कुठल्या गटात आहे, बीजेपीच्या गटात आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आहे मोस्ट ऑफ द राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कुठल्या गटात आहेत, बीजेपीच्या, तसं झारखंडमध्ये एकमेव आमदार आहे आणि तो पूर्ण 100% पार्टी कोणाच्या बाजूने, बीजेपीच्या बाजूने. सो यांनी विरोधात मतदान केलंय. आणि इकडे कोण आहे मग, हेमंत सोरेनच्या बाजूला किंवा आपण चंपईच्या बाजूला, चंपईच्या आघाडीमध्ये असं विचार करू तर झारखंड मुक्ती मोर्चा 29 त्यांना हे येतं, सदस्य आहेत त्यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या पक्षाचे. त्याच्यानंतर काँग्रेसचे 17 आहेत. त्याच्यानंतर आरजेडी आहे, राष्ट्रीय जनता दल. ठीक आहे, अशी त्यांची आघाडी आहे आणि त्यांच्याकडे क्लिअर मेजॉरिटी होती, त्यामुळे त्यांनी 47 वोट मिळवलेले आहेत आणि फ्लोअर टेस्ट काय केलेली आहे, जिंकलेली आहे. ठीक आहे. पूर्ण झारखंड असेंब्ली किती सीट आहेत, 81 जागा आहेत. म्हणजे बहुमत किती पाहिजे होतं त्यांना, 42 बहुमताचा आकडा आहे. मॅजिक फिगर किती आहे, 42 आहे. पण 42 पेक्षा त्यांना किती, 5 मतं जास्त पडलेले आहेत. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी इथं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण आर्टिकल 163, 164 राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथविधीला कधी बोलावतात त्याविषयीची परिस्थिती, हा स्वेच्छाधिकार त्यांचा, आणि झारखंड मधलं पॉलिटिकल कॅल्क्युलेशन कसं आहे त्याची आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. तर पूर्व परीक्षेलाच याच्यातनं ही जी प्रोसिजर आहे फ्लोअर टेस्टची आणि अपॉइंटमेंटची, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मुख्य परीक्षेला इथनं काय जास्त प्रश्न फ्रेम होताना मला दिसत नाही. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची बातमी द हिंदू मधील आहे ती म्हणजे क्वाड समिट. ठीक आहे. क्वाड समिट तुम्हाला माहिती असेल, क्वाड हा जो गट आहे तो 4 देशांचा गट आहे. कोणते 4 देश आहेत त्याच्यामध्ये, इंडिया आहे, जपान आहे, USA आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. हा 4 देशांचा गट आहे. हा गट अस्तित्वात आला होता खरं तर 2005 साली, पण 2005 ते 2007 साली
यांनी काय केलं, काम केलं आणि 2007ला गायब झाला. गायब झाला म्हणण्यापेक्षा डिस्फंक्शन झाला किंवा त्यांनी काम करणं, बैठका घेणं, रेग्युलर स्ट्रॅटेजी ठरवणं हे बंद केलं. आणि 2007 ते 17 बंद होता, 2007 ते 17 बंद होता आणि 2017 पासून पुन्हा नव्याने क्वाड काय अस्तित्वात आलाय. त्यांच्या रेग्युलर बैठका, परिषदा आणि सहकार्याचे क्षेत्र ठरू लागलेले आहेत. ठीक आहे. तो क्वाडचा उद्देश काय आहे? क्वाडचा उद्देश मोस्ट ऑफ दी इंडो पॅसिफिक रिजन जे आहे, इंडो पॅसिफिक समुद्री मार्ग जो आहे किंवा महासागराचा एरिया जो आहे तो एरिया काय आहे सिक्युअर करणं आणि त्याच्यामध्ये कोणाचंही वर्चस्व वाढू न देणं, खास करून चीनचं जे वर्चस्व वाढत आहे दक्षिण सी आणि त्याच्यानंतर इंडियन ओशन मध्ये, त्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी खास करून काय क्वाडची निर्मिती झालेली आहे. त्याच्याविषयीची बातमी आहे. आता ही बातमी काय सांगते, क्वाड समिट मोर लाईकली आफ्टर US पॉल्स इन नोव्हेंबर, असं त्यांच्या राजदूतांनी सांगितलंय. राजदूत अमेरिकेचे काय म्हणाले की क्वाडची परिषद ही अमेरिकेची निवडणूक जी की 5 नोव्हेंबर 2024ला आता होणार आहे त्या निवडणुकीच्या नंतरच होईल असं त्यांनी थोडक्यात सांगितलंय. आता हे त्यांनी कुठं सांगितलं तर जयपूर लिटरेचर फेस्टिवल चालू होतं त्या ठिकाणी ते बोलत होते. कोण आहेत अमेरिकेचे राजदूत? एरिक गारसेंटी हे अमेरिकेचे राजदूत आहेत. त्यांनी त्याच्याविषयी चर्चा केलेली. आता पूर्ण बातमी आपल्याला महत्वाची नाही, त्यातले काही महत्वाचे मुद्दे 1-2 बघूयात फक्त. तर जो बायडेन यांना भारताने ऑफर दिली होती, की ऑफर म्हणण्यापेक्षा आमंत्रण दिलं होतं की आमचा जो रिपब्लिक डे आहे 26 जानेवारी त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही या. पण बायडेन नानांनी ती ऑफर काय केलेली, नकार दिलाय, त्यांनी रिजेक्ट केली होती ती ऑफर. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक आयसेट म्हणून बघा हे विचारलं जाऊ शकतं. परत दाखवतो तुम्हाला ते एकदा. काय विचारलंय? आयसेट म्हणजे काय? इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. ठीक आहे. ज्या की नवीन टेक्नॉलॉजी संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये येत आहेत त्या क्रिटिकल आहेत आणि एमर्ज होत आहेत. AI सारखे असतील, ड्रोन सारखे असतील. ठीक आहे. अशा टेक्नॉलॉजीच्या संदर्भात टर्म वापरली जाते. सो ही टर्म आपल्याला विचारली जाऊ शकते जी आहे आयसेट. ठीक आहे. सो इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आयसेट म्हणजे. आता आयसेटच्या संदर्भात काय आहे, अमेरिकेचे जे सुरक्षा सल्लागार आहेत आणि भारताचे जे सुरक्षा सल्लागार आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये मीटिंग होणार आहे. ती मीटिंग कधी होणार आहे तर रायझिना हिल्स हा जो एरिया आहे, एरिया म्हणण्यापेक्षा तिथं भारताचं राष्ट्रपती भवन आहे. भारताच्या राष्ट्रपती भवन रायझिना हिल्सवर लोकेटेड आहे. लक्षात ठेवा. कधी असा रॅन्डम प्रश्न पण कधी कधी येऊ शकतात, जसं की बंजारा हिल्स कुठे आहेत, ठीक आहे, हैदराबादमध्ये आहेत. मलबार हिल्स कुठे आहेत, मुंबईमध्ये राजभवन ते मलबार हिल्सवर आहे. तसं रायझिना हिल्स, तर रायझिना डायलॉग नावाचा एक डायलॉग आयोजित केला जातो, दरवर्षी असतो तो. तिथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यामध्ये मीटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये आयसेट हा एक महत्वाचा मुद्दा चर्चेला असणार आहे बघा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं अमेरिकेच्या राजदूतांनी की बाबा इलेक्शन झाले आणि ट्रम्प जिंकून जरी आले अमेरिकेमध्ये सेकंड टाइम, ठीक आहे, 2016ला आले होते 16 ते 20, त्याच्यानंतर 20 ते 24 बायडेन, तर पुन्हा जरी जिंकून आले तरी भारत आणि अमेरिका यांच्या संबंधावर कसलाही नकारात्मक परिणाम होणार नाही, ते आहे तसेच चालू राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी क्वाड विषयी सांगितलं बघा की क्वाड 2005 ते 7 सुरू झालं होतं, पण 2007ला क्वाड बंद पडलं. तर आतापर्यंत असं समजलं जायचं की भारत चीनच्या दबावाला बळी पडला आणि बंद पडलं काय की, पण त्यांनी स्वतः सांगितलंय की ऑस्ट्रेलिया आणि पहिल्यांदा कुणी माघार घेतलेली ह्याच्यामध्ये पब्लिकली त्यांनी मान्य केलं की ऑस्ट्रेलियाने माघार घेतलेली 2008 मध्ये, आणि त्याच्यानंतर काय आहे क्वाड हा जो गट होता तो बंद पडला किंवा डिस्फंक्शन झाला. इथं ते बोलतायत की US अँड ऑस्ट्रेलिया दॅट एंडेड क्वाड. ठीक आहे. सो क्वाडची समाप्ती कोणामुळे झाली होती 2007ला
तर US आणि ऑस्ट्रेलियामुळे, ना की भारतामुळे. भारत चीनच्या दबावाला बळी पडलेला नव्हता, हे महत्वाचं इथं. त्याच्यामध्ये त्यांनी एक किस्सा पण सांगितलेला आहे की 2006 मध्ये जेव्हा भारताचे प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग गेले होते जपानच्या दौऱ्यावर, तेव्हा शिंजो आबे, खास करून क्वाडच्या बाबतीत शिंजो आबे खूप आग्रही असायचे. ठीक आहे, तो शिंजो आबे यांना क्वाडच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन देऊ नका असं त्या ठिकाणी काय आहे, अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या वतीनं फोन कॉल गेला होता, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो एक कॉड लक्षात ठेवा. आपण प्रिलिम्सच्या दृष्टीनं फॅक्च्युअल पण बघितलं, आणि सध्या महत्वाचं काय आहे तर आयसेट टेक्नॉलॉजी असेल किंवा मग इलेक्शनचा इफेक्ट असेल, तर ह्या काय महत्वाच्या गोष्टी आता आपण डिस्कस केल्या. हा, आता हे एक महत्वाचं आर्टिकल आहे बघा, ते एडिटोरियल पेजवर आलेलं आहे द हिंदूच्या. अ क्रिटिकल व्ह्यू ऑफ द सॅनिटेशन मिरॅकल इन रुरल इंडिया. ठीक आहे, स्वच्छतेचा चमत्कार किंवा सॅनिटेशनचा चमत्कार रुरल भारतामध्ये, मग तो कसा कसा इफेक्ट झालाय, स्वच्छ भारत मिशनचा इफेक्ट काय आहे, किंवा त्याच्यामध्ये स्वच्छ भारत फेज 2 पण सुरू झालाय, मग त्याच्यामध्ये काय कमतरता आहे का. ठीक आहे, सो या गोष्टीची डिटेल चर्चा याच्यामध्ये केलेली आहे, तर आपण ते बघूया. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी प्रिलिम्सच्या दृष्टीनं पण महत्वाच्या आहेत. एक म्हणजे SDG 6 सॅनिटेशन आणि क्लीन वॉटर याच्या संबंधीचं शाश्वत विकास ध्येय कोणतं आहे, तर SDG 6 नंबरचं ध्येय त्याच्याशी संबंधित आहे, हे आपल्याला प्रिलिम्ससाठी माहित पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी इथं सांगितलंय सेंट्रल रूरल सॅनिटेशन प्रोग्राम 1986 ला सुरू झालेला, आणि टोटल सॅनिटेशन प्रोग्राम 1999 ला सुरू झाला. ठीक आहे, तर हे आपण इकॉनॉमीमध्ये बऱ्याच वेळा वाचलेलं असतं, पायाभूत सुविधांमध्ये पण आपल्याला ह्या योजनांची माहिती मिळते. ठीक आहे, तो क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन कुठले SDG 6 नंबरचं SDG माहिती पाहिजे, प्रिलिम्सला खास करून जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सेंट्रल रूरल सॅनिटेशन प्रोग्राम 1986 चा आहे, आणि टोटल सॅनिटेशन कॅम्पेन आहे 1999चं. ठीक आहे, याच्याविषयी त्याच्यामध्ये चर्चा खास करून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काही डाटा दिलाय बघा त्यांनी, डाटा अँड बिहेवियरल पॅटर्न्स. ठीक आहे, की त्याच्यामध्ये वर्तनात्मक बदल कसे झाले, तर त्यांनी इथं सांगितलेलं आहे की 2014 ला 39%, 2014 ला काय 39% लोकांकडे सॅनिटेशनच्या सुविधा होत्या, त्या 2019 मध्ये 100% झालेल्या आहेत. 2019 मध्ये 100% झाल्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघितलंच होतं की 2019 मध्ये भारताला ODF फ्री करणं हे काय ध्येय होतं. स्वच्छ भारत मिशन ज्यावेळेस लॉन्च झाला ऑक्टोबर 2014 मध्ये, तर त्याचं ध्येयच हे होतं की 2019 पर्यंत ओपन डेफिकेशन फ्री दर्जा भारतातल्या सर्व गावांना मिळाला पाहिजे. आता हे आपण बघितलं स्वच्छ भारत मिशन 1 फेज 1 ज्याला आपण म्हणू शकतो, त्याचं उद्दिष्ट होतं, फेज 1 चं उद्दिष्ट. आता फेज 2 सुरू झालाय, फेज 2 चं उद्दिष्ट काय, आहेचे साध्य जे केलंय आपण, म्हणजे काय ओपन डेफिकेशन फ्री हा जो दर्जा साध्य केलाय तो तसाच चालू राहू द्यायचा, नाही तर एकदा दर्जा मिळाला आणि पुन्हा त्याच्या रिव्हर्स नको यायला, त्यामुळे त्या ज्या सुविधा आहेत त्या तशाच चालू ठेवायचा दर्जा, आणि ते सॅनिटेशनचे जे उपक्रम आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गतचे ते चालूच ठेवायचे. हे एक आहे त्याचा कंपोनंट. दुसरा कंपोनंट फेज 2 चा आहे, तो महत्वाचा आहे, तो म्हणजे सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड अँड लिक्विड घन कचरा व्यवस्थापन, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, घन कचरा व्यवस्थापन. ठीक आहे, याच्याविषयी त्याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून काय डेटा दिलाय बघा, की कारणे सांगितलेत त्यांनी की भारतामध्ये अनेक लोकांकडे टॉयलेट्स असायचे पण ते लोक टॉयलेट्स वापरत नाहीयेत. ठीक आहे, टॉयलेटच्या ऐवजी पुन्हा ते इतर ठिकाणी जाण्याला प्राधान्य देतात. तर त्याची कारण त्यांनी काय सांगितलेली आहेत की अनेक ठिकाणी टॉयलेट्स असायचे पण त्याचे सुपरस्ट्रक्चर नसायचे, म्हणजे खोली नीट पक्की नसायची, किंवा मग ते माल फंक्शन असायचे. ठीक आहे का,
बिघाड झालेला असायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरं कारण दिले त्यांनी अनहायजेनिक, अनक्लीन असायचे, ठीक आहे. आणि चौथं कारण पर्सनल रिझन, अनेकाचे पर्सनल रिझन असं पण कारण त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. सो हे काय कारण होते ज्याच्यामुळे भारतामध्ये टॉयलेट्स असून पण त्याचा वापर केला जात नव्हता, असं त्यांनी सर्वेमध्ये इथलं सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये वैयक्तिक काय डेटा दिलेला आहे, कुठल्या राज्याच्या, 2 जिल्ह्याचा वगैरे हे ते, ठीक आहे. फक्त ह्याच्यामध्ये एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा फक्त की भारतामध्ये टॉयलेट असून पण न वापरण्याचं वन ऑफ द मेन रिझन आहे ऍक्सेस टू वॉटर. जिथं जिथं डेली रोज काय घरी नळाने पाणी येतं तिथं सगळीकडे टॉयलेट्सचा वापर केला जातो, असं त्यांना आयडेंटिफाय केलंय त्यांनी, ठीक आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी वापर केला जात नाही त्या ठिकाणी मेन इश्यू काय तर ऍक्सेस टू वॉटर, जिथं पाण्याची उपलब्धता नाही, पाणी सहजासहजी अवेलेबल होत नाही, तिथं मग वापर करत नाहीत असं आपल्याला दिसतंय. अजून याच्यामध्ये महत्वाचं काय आहे बघा पुढचं. आता त्यांनी थोडंसं ह्याच्याविषयी चर्चा केली, फेज 2 विषयीच. आता फेज 2 मध्ये काय यांचं म्हणणं काय, ज्यांनी आर्टिकल लिहिलंय त्यांचं की हाऊस होल्ड साईजवर लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता म्हणजे काय, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला काय एक टॉयलेट बांधणीसाठीचं अनुदान स्पेसिफिक जे काय आहे ते देण्यात येतं. तर यांचं म्हणणं काय ते फेज 1 मध्ये अचीव्ह केलेलं आहे, पण आता फेज 2 मध्ये अचीव्ह करताना किंवा फेज 2 ला समोर जाताना थोडंसं मॉडिफिकेशन करून ज्या ज्या कुटुंबांची सदस्य संख्या, एखाद्या कुटुंब संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याकडे ग्रामीण भागात खास करून आढळते, ठीक आहे. तर संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही कुटुंबाच्या सदस्यांवर आधारित टॉयलेट्स अलोकेशन केलं पाहिजे, ना की कुटुंबावर आधारित, ठीक आहे. त्यामुळे त्यांचा हा मुद्दा एक रास्त दिसतोय. ज्या कुटुंबामध्ये जास्त सदस्य असतील 6, 7, 8 इत्यादी वगैरे, त्यांनी आकडा दिलेला नाहीये, पण त्यांना नंबर ऑफ टॉयलेट्सची संख्या जास्त असली पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे. कारण त्यांचं असं पण म्हणणं आहे, इथं त्यांनी सर्वे केलाय त्याच्यामध्ये, जिथं जिथं हाऊस होल्ड साईज मोठी, कुटुंब सदस्यांची संख्या जास्त आहे, तिथं तिथं वापराचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे. त्यामुळे मग तिथं मल्टिपल टॉयलेट्स असावेत किंवा ती स्वच्छ भारत मिशन फेज 2 मध्ये तरतूद केली जायला पाहिजे होती, असं त्यांचं म्हणणं इथं आपल्याला दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल नॉर्म विषयी पण बोलतायत की जिथं जिथं अप्पर क्लास डॉमिनेटेड गावं आहेत ग्रामीण भागामध्ये, त्या अप्पर क्लास डॉमिनेटेड गावांमध्ये काय आहे तर स्वच्छते सॅनिटेशनच्या विषयीच्या ज्या सुविधा आहेत त्या खूप नॅरो हा शब्द वापरलाय त्यांनी. हे बघा इथं त्यांनी सगळ्यात शेवटचं ऑब्झर्वेशन आहे, सॅनिटेशन नेटवर्क्स इन अप्पर सॅनिटेशन कॉन्ट्ररी टू सॅनिटेशन नेटवर्क्स इन अप्पर कास्ट विलेजेस आर मोर कोहेसिव्ह, स्मॉलर अँड डायव्हर्स, ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांनी डिस्कस केलाय ते म्हणजे लॅक ऑफ सिनर्जी. लॅक ऑफ सिनर्जी म्हणजे काय, त्यांचं म्हणणं तुमचं टार्गेट कोण एक हाऊस होल्ड आहे, ठीक आहे, आणि त्याला वेगवेगळ्या बेसिक सुविधा पुरवणं. बेसिक सुविधा म्हणजे काय, घर, त्यानंतर पाण्याच्या सुविधा, त्याच्यानंतर लाईटच्या सुविधा, नंतर इंधनाच्या सुविधा, अशा ज्या सुविधा वेगवेगळ्या पुरवल्या जातात त्याच्यासाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीकडनं वेगवेगळ्या स्कीम आयोजित केल्या जातात, ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठं सिनर्जी दिसत नाही, म्हणजे एक वाक्यता, सुसंघटितता किंवा कोऑर्डिनेशन दिसत नाही, तर ते कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, ठीक आहे. ते जर कोऑर्डिनेशन असेल तर भारत सरकारचे एफर्ट वुड लीड टू एफिशियंट युटिलायझेशन, ठीक आहे. जर तुम्ही काय केलं, असं कोऑर्डिनेटेड एफर्ट्स केले सर्व मंत्रालयांनी त्यांच्या ज्या स्कीम आहेत त्याच्या अंमलबजावणीमध्ये, तर ह्याच्यामधनं काय भारताच्या जे सार्वजनिक वित्तावर खूप जास्त खर्च होऊन दाब पडतोय, ठीक आहे, खूप जास्त खर्च होतोय, तर तो खर्च कमी होईल आणि बरेचसे पैसे सेव्ह होतील असं त्यांचं म्हणणं आहे. जास्त खर्च का होतो तर अनकोऑर्डिनेटेड एफर्ट्स आहेत, ठीक आहे. उद्दिष्ट मात्र समान आहे की बेसिक सुविधा पुरवणे, पण त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन पाहिजे असं थोडक्यात त्यांची हे असण्याचं दिसतंय. तर हे एक महत्वाचं आर्टिकल आहे, यातले फक्त काही सॅनिटेशन मिरॅकल, ठीक आहे. तुम्ही महत्वाचे मुद्दे जसे इथं कारण दिलेले आहेत, त्यानंतर हाऊस होल्ड साईज विषयीचा व्हॅलिड मुद्दा आहे, सोशल नॉर्म विषयीचा, आणि लॅक ऑफ सिनर्जी हे पण महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे. तर या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. पुढचा आहे आणि उत्तर प्रदेश मॉडेल टू टॅकल माल न्यूट्रिशन, ठीक आहे. आता उत्तर प्रदेशने खूप चांगला प्रयोग केलाय माल न्यूट्रिशनच्या संबंधित, त्याच्याविषयी माहिती इथं आपल्याला दिलेली आहे.
तर कुपोषणाच्या संबंधित काय प्रयोग केलाय उत्तर प्रदेशनी, तर कुपोषणाची जी रेशन डिलिव्हरी आहे, ठीक आहे, त्या रेशन डिलिव्हरीसाठी त्यांनी हे काम बचत गटांना दिलंय. 20 महिलांचा साधारण एखादा बचत गट असतो आणि त्या 20 महिलांच्या बचत गटाच्या मार्फत त्यांनी 5 मेट्रिक टन्स पर डे एवढं डिलिव्हरी केलेली आहे. ठीक आहे, मग विचार करा, 5 मेट्रिक टन्स पर डे डिलिव्हरी बचत गटाच्या मार्फत केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे आर्टिकल लिहिले ते दोघं जण आहेत, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश आणि एलिझाबेथ फॉरे. ठीक आहे, ह्या ज्या आहेत त्या युनायटेड नेशन वर्ल्ड फूड प्रोग्राम याच्यामध्ये काम करतात ते. तर त्यांनी काय सांगितलं की ह्याचे दोन तीन गोष्टी साध्य होतात ह्याच्यामार्फत. एक तर महिलांच्या बचत गटांना दिलंय, त्यामुळे महिलांच्या बचत गटामार्फत हे काम केल्यामुळं त्याच्यामध्ये जे गहाळपणा होतो किंवा भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो तेव्हा भ्रष्टाचार कमी होतो. त्याच्यानंतर दुसरं, या महिलांना काय उदरनिर्वाहाच्या सोयी सुविधा मिळतात. ठीक आहे, त्यांनी आकडा दिलाय की प्रत्येक महिलेला साधारण किती 8,000 रुपये इन्कम ह्याच्यामुळे जनरेट होतंय. आणि अशा 20 महिलांचा एक बचत गट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकीला 8,000 रुपये, अशा प्रकारे किती जास्त कुटुंबाचं त्यामुळे काय आर्थिकरित्या सक्षमीकरण होणार आहे. ठीक आहे, तिसरं, ह्याच्यामुळे लोकल इकॉनॉमीमध्ये पण काय फरक पडणार आहे. कारण ह्या महिला जे ह्याच्या आधी काय केलं जायचं, युपी मध्ये सेंट्रलाइज होतं सगळं, युपी मध्ये सगळं सेंट्रलाइज खरेदी केली जायची आणि त्याच्यानंतर मग वितरण केलं जायचं. तर ह्या प्रयोगामध्ये त्यांनी काय केलंय, लोकलपासूनच खरेदी करायची आणि लोकललाच तिथे रेशनमध्ये विकून टाकायचं. त्यामुळे काय झालं तर लोकल इकॉनॉमीला पण एका प्रकारे बूस्ट मिळतोय. ठीक आहे, सो एक पहिला मुद्दा काय तर महिलांना बचत गटांमार्फत महिलांचं संघटितकरण होतंय, त्याच्यानंतर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण केलं जातंय त्यांचं, आणि लोकल इकॉनॉमीला पण एक प्रकारे बूस्ट मिळतोय, असे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या प्रयोगामुळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण जे आहे रेशन मध्ये जे दिलं जातं, काय धान्य असेल त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू मध्ये पण सुधारणा झाल्याची दिसते, असं त्यांनी चर्चा केलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे आर्टिकल इकॉनॉमीसाठी त्या अर्थाने महत्वाचं आहे, नवीन प्रयोग आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय आधी फक्त 2च ब्लॉक पुरता होता, नंतर 2 जिल्ह्यापुरता वाढवला आणि आता नंतर पार 200 ब्लॉक पर्यंत ते गेलेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्याविषयी त्यांनी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे पॅकेजिंग केलं जातं त्यांच्याद्वारे, त्या पॅकेजिंग मध्ये सगळी माहिती दिलेली जाते, कुकिंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे जे काय केलं जातं यांच्याद्वारे एखाद्या पिशवीमध्ये पॅक केलं जातं रेशन, आणि ते पॅक रेशन तिथं अंगणवाड्याकडे आणि अंगणवाडीद्वारे मग सगळीकडे ज्यांना ज्यांना लाभार्थी आहेत त्यांना वितरित केलं जातं. आता मग जे पॅकेजिंग केलंय त्याच्यामध्ये काय काय न्यूट्रिशनल आहे ते पॅकेटवर असतं, त्याच्यानंतर कुकिंग इन्स्ट्रक्शन असतात. ठीक आहे, स्टोअर कसं ठेवायचं, फूड सेफ्टी कशी फॉलो करायची, हायजेनिक, त्यानंतर त्याची स्वच्छता वगैरे ह्याच्या संबंधी मॅन्युफॅक्चरिंग डेट्स सगळं काय व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅकेजिंग केलेलं असतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अथॉरिटीचे जे मानक आहेत त्यांना धरून हे रेशनिंग वाटप केलं जातं. नाही तर आजकालचं म्हणजे खास करून ग्रामीण भागामध्ये जे रेशनिंग वाटप केलं जातं ते कसे पोते आणले जातात, टाकले जातात आणि जा घेऊन, अशा प्रकारचा ॲटिट्यूड असतो त्याच्यामध्ये. तर इथं तसं नाहीये, पॅकेजिंग व्यवस्थित केली आहे आणि सुरक्षा मानकांचं पूर्ण त्यांनी फॉलो केलेलं आहे. ठीक आहे, सो अजून ह्याच्यामध्ये त्यांनी काय टेक्नॉलॉजीचा पण वापर केलेला आहे. ठीक आहे, इथं बघा, फोस्टरिंग इनोव्हेशन अँड सस्टेनेबिलिटी, ॲप बेस्ड सोल्युशन इज बेइंग डेव्हलप्ड. त्यांनी QR कोड द्वारे पूर्ण मार्केटचं काय आहे त्यांच्या वितरणाची जी चेन आहे त्यांची, ती चेन ऑपरेट करणार आहेत डिलिव्हरीसाठीची. आता ह्याचे महत्वाचे 4-5 फायदे आपण पुन्हा एकदा त्याची चर्चा करूयात. एक तर महिलांचं संघटित होत आहेत महिला बचत गटाच्या मार्फत, दुसरं त्यांचं सक्षमीकरण होतंय, आर्थिक सक्षमीकरण होतंय, तिसरं लोकल इकॉनॉमीला बूस्ट मिळतोय, चौथं ते जे पॅकेजिंग करतात त्याच्यामार्फत न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढवल्या जात आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, या 5-6 गोष्टी आपल्याला ह्या प्रयोगामार्फत दिसतात आणि भविष्यामध्ये बाकीचे राज्य पण
याच मार्गावर जातील अशी शक्यता आहे, किंवा असं फॉलो करण्यासारखा प्रयोग आहे असं आपण म्हणू शकतो. ही लोकशाहीची हत्या. ठीक आहे, लोकसत्ता मधलं हे आर्टिकल आहे. ह्याचं बघा, चंदीगड मध्ये महापौर निवडणूक झाली, माहिती असेल तुम्हाला. चंदीगड हे युनियन टेरिटरी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, आणि चंदीगड शहराच्या महापौर निवडणुकीवरून वाद झाला. सध्या काय झालं तर 30 जानेवारीला निवडणूक झाली. तिथं भाजपकडून मनोज सोनकर आणि काँग्रेस आणि आप आघाडीचे कुलदीप कुमार रिंगणामध्ये होते. यात भाजपच्या सोनकर यांना 16 मतं पडली आणि जे काँग्रेस आणि आप आघाडीचे त्यांना फक्त 12च मतं पडली. आता याच्यामध्ये काय झालं, ह्यांच्याकडे खरं तर 20 मतं होते. त्यामुळे आराम काँग्रेस आणि आप आघाडी, इंडिया आघाडी थोडक्यात, ठीक आहे, या इंडिया आघाडीकडे काय 20 मतं होते. त्यामुळे आरामात कोणाचा महापौर व्हायला पाहिजे होता, इंडिया आघाडीचा व्हायला पाहिजे होता, पण तसं नाही झालं. याचं कारण हा जो इथं मनुष्य बसलाय, ह्या मनुष्याला निवडणूक अधिकारी असं म्हणतात. आय थिंक इथं नाव तर दिलेलं नाहीये. ठीक आहे, तर हे जे निवडणूक अधिकारी बसले ते तिथं व्हिडिओ मध्ये दिसतंय की 8 मतपत्रिकांवर खाडाखोड करतायत आणि त्या मतपत्रिका त्यांनी अवैध करून टाकल्यात. ठीक आहे, आणि हाच व्हिडिओ आणि तीच केस आधी कोणाकडे गेली, हायकोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने सांगितलं की आम्ही नव्याने मतदान घेणार किंवा घेण्याचा आदेश देणार नाही. मग त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हे माननीय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं हे विधान आहे, मतदान घेण्याची अशी पद्धती असते का, ही लोकशाहीची थट्टा आहे, लोकशाहीची हत्या आहे. ठीक आहे, तर सरन्यायाधीश चांगले चिडलेले आहेत आणि ते निवडणूक अधिकारी फरारी असल्यासारखे का पळत आहेत, या माणसावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला नवीन काय अशा बातम्या राहिलेल्या नाहीत. इथल्या इलेक्शनमध्ये धांदल झाली वगैरे, त्याचं काय आता आश्चर्य आपल्याला वाटत नाही. तो नया आहे वह असं काय नाहीये त्याच्यात. आता पुढची महत्वाची न्यूज आहे ती बघा, म्यानमार्स सिव्हिल वॉर अँड इंडियाज इंटरेस्ट. ठीक आहे, म्यानमारमध्ये जे सिव्हिल वॉर चालू आहे गेले अनेक वर्ष झालं, त्याचा संदर्भ घेत भारताच्या हितसंबंधावर त्याचे काय परिणाम होतील ह्याच्याविषयी चर्चा करणार हे आर्टिकल आहे. ठीक आहे, आता आपण एक एक गोष्टी ह्याच्यामध्ये बघूयात. इथं त्यांनी बॅकग्राऊंड दिलंय बघा की काय झालेलं आहे. तर फेब्रुवारी 2021 मध्ये काय झालं तर म्यानमारमध्ये मिलिटरी कू झाला. ठीक आहे, की त्या ठिकाणी उठाव झाला मिलिटरीकडनं आणि तेव्हाच्या ज्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्या होत्या आंग सान सू की. ठीक आहे, आंग सान सू की यांची काय झाली, तिथं हकालपट्टी झाली. आता त्याच्यानंतर मिलिटरी जुंता हा शब्द वापरला जातो बघा तिथले जे मिलिटरीद्वारे सरकार ताब्यात घेणं त्याला मिलिटरी जुंता. तर मिलिटरी जुंताने काय केलंय, स्वतः सरकार चालवायला सुरुवात केली फेब्रुवारी 2021 पासून. ठीक आहे, मग आता 3 वर्ष झालं. आता परिस्थिती काय आहे, तर आता परिस्थिती अशी आहे की म्यानमार जवळपास सगळा म्यानमार काय नागरी युद्धामध्ये गेल्यासारखं दिसतं. तिथे इथं 2 टर्म आल्यात बघा, एक EAO म्हणजे काय, एथनिक आर्म ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे वंशाच्या शस्त्रधारी संघटना. ठीक आहे, द पीपल्स डिफेन्स फोर्सेस. ठीक आहे, लोकांच्या डिफेन्ससाठी तयार केलेल्या फोर्सेस. असे काही गट आपापल्या वंशावर आधारित, तिथल्या एथनिक ट्राईब्सवर आधारित अनेक गट अस्तित्वात आलेत आणि त्यांनी आपापल्या ट्राईबचं, आपापल्या वंशाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काय केलंय, ठीक आहे, शस्त्र हातात घेतलेत. त्यामुळे तिथं नागरी युद्धासारखी परिस्थितीच आपल्याला बघायला मिळते. आता हा बघा, कॉन्फ्लिक्ट विद इन कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, पहिले काय कॉन्फ्लिक्ट आहे, पहिला साधा सरळ लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आंग सान सू कीचं सरकार बरखास्त करून मिलिटरी जुंता यांनी स्वतः सरकार ताब्यात घेतलं आणि तिथं रूल करायला सुरुवात केली. हा एक कॉन्फ्लिक्ट आहे. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू झाले. ठीक आहे, हे इथं आपल्याला मॅपच्या सहाय्याने बघायला मिळेल बघा. ठीक आहे, तो भारताला लागून असलेला जो म्यानमारचा हे प्रदेश आहे, इथलं जे राज्य आहे राखाईन प्रांत. ठीक आहे, हे खूप सारखं चर्चेत असतं. MPSC मध्ये आता GS3 ला आय थिंक GS3 मध्येच बहुतेक त्यांनी प्रश्न विचारला की जे रोहिंग्या मुसलमान येत होते भारतामध्ये, रोहिंग्या मुसलमानांचं जे भारतामध्ये स्थलांतर होत होतं,
तर ते स्थलांतर कोणत्या प्रांतामधून येत होतं, तर त्याचं उत्तर काय, रखाईन प्रांत. ठीक आहे, हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. तर हे आपल्याला चर्चा केलेली आहे. आपण त्याचे बघूयात की कॉन्फ्लिक्ट काय आहे, भारताचे तिचे कोणते हितसंबंध भारताचे गुंतलेले आहेत, चायनाचा रोल त्याच्यामध्ये काय आहे आणि पुढे ते काय मार्ग असला पाहिजे. ठीक आहे, आता मॅपच्या द्वारेच आपण समजून घेऊयात. तर बघा, भारतासाठी हा का महत्वाचा आहे, म्हणजे सध्या आपण पहिले हे बघूयात की होतंय काय. तर इथं जो चीन नावाचा प्रांत आहे, चीन, चायना नाही, ठीक आहे, चीन नावाचा तिथं ट्राईब्स एक, त्या ट्राईब्सवरूनच तिथल्या प्रांताला नाव पडले चीन. हा प्रांत आणि इथं असलेला राखाईन प्रांत, ठीक आहे, याला पूर्वी आराकान म्हटलं जातं. तुम्ही आराकान योमा ह्या ज्या टेकड्या आहेत त्यांचं नाव ऐकलं असेल बघा. ठीक आहे, तर रखाईन किंवा आराकाईन ह्या दोघांमध्ये काय सशस्त्र संघर्ष या सगळ्या एरियावरनं. आणि इथलं जे पालेटावा नावाचं शहर आहे त्या शहराचा काय सध्या झाला फॉल झालेला दिसतोय. ठीक आहे, सो त्यामुळे हा एरिया जो अस्थिर एरिया बनलेला आहे. ठीक आहे, सतत सतत इथं काय आहे तुम्हाला हिंसाचार आढळतो. या दोन गटामध्ये संघर्ष आपल्याला दिसतोय, एक रखाईन प्रांत आणि एक चीन प्रांत. ठीक आहे, आता याचा मग भारतावर काय परिणाम होईल, तर भारतावर परिणाम होईल म्हणजे भारताने 2008 साठी कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. ठीक आहे, हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, कलादान मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट ट्रान्झिट प्रोजेक्ट. ठीक आहे, याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे बघा. आपला जो इकडचा जो एरिया आहे, जो बांगलादेशच्या वरचा जो एरिया आहे ना, इथं दिसत नाही आता समजा, तर इथे एक 21 किलोमीटरची स्ट्रेच आहे, एक अरुंद 21 किलोमीटरचा मार्ग आहे, ज्याला सिलिगुडी म्हणतात किंवा चिकन नेक पण म्हणतात. इथून काय आपल्याला नॉर्थ ईस्टला जाता येतं. भविष्यात समजा चीन काहीतरी विस्तारवादी धोरण स्वीकारलं आणि भारतावर अटॅक करायचं ठरवलं आणि हे जे चिकन नेक आहे, हे चिकन नेक दाबून धरलं, तिथं जर अडथळा निर्माण झाला तर आपला सगळा नॉर्थ ईस्टशी असणारा कनेक्ट काय तुटतोय. आणि तसं होऊ नये म्हणून भारताने काय सुरू केलंय, नॉर्थ ईस्टशी कनेक्ट या मार्गाने पण बांधायला सुरुवात केली आहे. मग समुद्री मार्गाने कनेक्ट बांधल्यामुळं काय त्याचा इकॉनॉमीला पण फायदा होईल, इकडून जास्त दळणवळण होईल आणि हे जे दक्षिणेकडचे राज्य आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे, ठीक आहे, या राज्याला त्याचा जास्त फायदा होईल. आणि भारताचं काय स्ट्रॅटेजिकली पण महत्वाचं आहे, आर्थिक बरोबर स्ट्रॅटेजिक, की आपलं नॉर्थ ईस्टमध्ये जे ट्रान्सपोर्ट असणार आहे ते ट्रान्सपोर्ट पण काय इकडचा मार्ग आणि इकडचा मार्ग दोन्ही मार्ग आपल्याला जमिनी मार्ग असेल आणि समुद्री मार्ग असेल, दोन्ही मार्ग आपल्याला खुले राहतील. ठीक आहे, त्यासाठी आपला हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. ऐजवाल पासून सुरू होतो बघा, लक्षात ठेवा, मिझोराम मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर लांगतन लाई, त्याच्यानंतर जोरपुई, पालेटावा. आता हा जो सध्याची न्यूज चर्चेत आहे ती ह्याच्यामुळे आहे की पालेटावा हा काय बंडखोरांच्या या ताब्यात गेलेला आहे. त्याच्यामुळे हा जो भारताचा प्रोजेक्टवरचा शहर आहे, ते प्रोजेक्टवरचं शहर, ह्या ट्रान्झिटवरचं शहर त्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्यामुळं भारतासाठी हा नक्की चिंतेचा विषय ठरलेला आहे. ठीक आहे, तर हे सगळं इथं दिलेलं आहे बघा. याच्यामुळे काय कलादान प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट थांबणार, त्याच्यामुळे भारताची जी आर्थिक गुंतवणूक आहे तिथली, भारताचे सामरिक इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टला धोका निर्माण पोहोचतोय त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथलं जे पोर्ट आहे ते पण भारताला वापरायला मिळणार आहे, सितवे पोर्ट, जे की म्यानमारचा आहे पण भारताला वापरण्यासाठी परवानगी असणार आहे. ठीक आहे, जिथं भारताने प्रोजेक्ट सुरू केलाय त्या प्रोजेक्टला पण ह्या सशस्त्र बंडखोरांकडून काय अडथळे निर्माण केले जात आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये चायनाची इन्व्हेस्टमेंट काय ह्या रिजन मध्ये, तर चीन असं म्हटलं जातंय की हे जे चीन म्हणजे चायना हा देश, हा चीन जे राज्य आहे म्यानमार मधलं, ह्या चीन राज्यातील बंडखोरांना आणि अराकान हे जे आहे राखाईन थोडक्यात यातील बंडखोरांना दोघांना पण पैसे पुरवते, दोघांना पण फंडिंग करते, दोघांना पण ट्रेनिंग देते, शस्त्र पण पुरवतंय. आणि हे चायनाचं दोन्ही काम तिथं चालू असल्यामुळे काय भारताचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रखडलाय. दुसरं भारताचं नुकसान काही, भारताच्या शेजारी असे बंडखोर असणं हे भारताच्या सुरक्षेला कधी पण धोका आहे. आणि खास करून ते चीन सारख्या देशाकडनं जर फंडिंग प्राप्त असतील तर ते भारतासाठी आणखी चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारे इथं चर्चा केलेली आहे.
दुसरं काय आहे तर बीजिंगनं म्हणजे चीननं काय केलेलं आहे इथं ऑइल अँड नॅचरल गॅस पाईपलाईन सुरू केली आहे श्वे गॅस फील्ड नियर क्वाकपुयू रखाइन स्टेट म्हणजे रखाइन स्टेट पासून ते चीनचं युनान प्रांत आहे बघा वरती आता इथं मॅपमध्ये आपल्याला काय दाखवायला यायचं नाही ठीक आहे याच्यावरती चीनचा युनान प्रांत आहे इथपर्यंत त्यांनी ऑइल अँड नॅचरल गॅसची पाईपलाईन सुरू केलेली आहे विचार करू शकता ती किती दूरची लांबची पाईपलाईन या ठिकाणी आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये हे जे बंडखोर आहेत किंवा म्यानमार सारखा देश आहे हे भारतापेक्षा चीनला सपोर्ट करताना का दिसतात अशा वेळी आपण तर असं वाटतं आपल्याला बऱ्याच वेळा की आपण बिग ब्रदर म्हणून राहिलोय आजूबाजूच्या देशांना सांभाळून घेतलंय म्यानमारच्या बाबतीत तेच म्यानमार पण भारताला डोळे दाखवतोय ठीक आहे त्याच्यानंतर श्रीलंकेचं पण तेच आहे तर इथं त्यांनी एक लाईन दिलेली बघा की अनलाइक इंडिया चायना इज अ परमनंट मेंबर ऑफ द युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल which prompts many states and non-state actors in need of international support to be relatively more accommodating of China's concern. त्यांनी 2 लाईन मध्ये उत्तर दिलेलं आहे की हे जे छोटे छोटे गट असतील नॉन स्टेट ऍक्टर असतील संघटना असतील किंवा देश असतील मालदीव श्रीलंका म्यानमार सारखे अशा देशात चीनशी का जास्त जवळीकता साधून राहण्याचा प्रयत्न करतात तर चीन आर्थिक मदत पुरवते हा तर मुद्दा आहेच आहे त्याचबरोबर चीन परमनंट 5चा मेंबर आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या P5चा मेंबर आहे आणि P5चा मेंबर असल्यामुळं चीनचा सपोर्ट असेल तर आपल्या विरोधात कुठलेही एखादं सँक्शन येणारा असेल समजा किंवा कुठलेही धोरणात्मक ठराव होणारा असेल तर त्यावेळेस काय होतं मग P5 म्हणजे चीन ज्यांच्याकडून असेल त्यांच्या विरोधात तरी तो ठराव जाणार नाही असं बघितलं जातं म्हणून हे जे छोटे छोटे देश आहेत हे काय चीनच्या बाजूनं पैसा तर त्याला कारण आहेच आहे हे पण एक कारण आहे की चीन युनायटेड नेशनच्या P5चा सदस्य असल्यामुळं मग भारत किती बिग ब्रदर डबल बिग ब्रदर झाला तरी या देशांना काय वाटतो चीनच जवळचा वाटतो आणि आपल्याला वाईट वाटतं त्याचं ठीक आहे पण त्याचं ते प्रॅक्टिकल रिझन आत्ताच आपण बघितलं चायना इज इन पोझिशन टू एक्सटेंड पॉलिटिकल अँड मिलिटरी सपोर्ट टू व्हेरियस एथनिक आर्म ग्रुप आता चायना काय करते तर स्वतःचे मिलिटरी आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट स्वतःच्या आर्थिक आणि लष्करी हित जपण्यासाठी हे जे छोटे छोटे गट आहेत म्यानमार मधले ठीक आहे त्या गटांना चीन पैसाही पुरवते शस्त्रे पुरवते त्यामुळे काय होईल म्यानमार स्वतः एक राष्ट्र म्हणून वीक राहील आणि चीनला तिथं तिथं त्यांचे हित जपणं शक्य होईल हे त्याचं कारण आहे ठीक आहे आता इथं त्यांनी सांगितलंय की बाबा भारताने काय केलं पाहिजे तर भारताने हे जे भारताच्या आजूबाजूला सेक्टरियन किंवा सांप्रदायिक आयडेंटिटी बेस्ड पॉलिटिक्स चालू आहे ते मॉनिटर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर भारताने भारताच्या बॉर्डर शेजारील देशाला ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर मदत केली पाहिजे हे बघा मानवतावादी नात्याने मदत केली पाहिजे अजून इथे एक 3-4 मुद्दे आहेत ते पण थोडेसे बघितले पाहिजे एक म्हणजे तर कलादान जो प्रोजेक्ट आहे भारताचा कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हे लक्षात ठेवा बरं का भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान 2008चा आहे भारत म्यानमार ठीक आहे हे विचारलं जाऊ शकतं 1 लाईन क्वेश्चन प्रिलिम्सला किंवा मेन्सला याच्यावर येऊ शकतो ठीक आहे तर हा कलादान प्रोजेक्टसाठी तर त्यांनी सांगितलं की 2 गोष्टी केल्या पाहिजे एक तर टेक्निकल एक्सपर्ट बोलवले पाहिजेत ठीक आहे आणि दुसरं एक की असे पॉलिटिकल एक्सपर्ट किंवा डिप्लोमॅटिक रिलेशन मध्ये माहिर असणारे लोक जे की तिथल्या एथनिक कॉन्फ्लिक्ट जे चालू आहे 2 वंशामध्ये किंवा ट्राइब्स मध्ये तो मॉनिटर करतील आणि त्याला भारताला त्याचा धोका होऊ देणार नाहीत अशा प्रकारे मॉनिटर करणारे पॉलिटिकल किंवा डिप्लोमॅटिक अॅनालिस्ट पाहिजेत असं त्यांना वाटतंय ठीक आहे ते एक केलं पाहिजे त्याच्यानंतर काय तर ह्यांचं जे सेक्टरियन व्हायलन्स चाललेला आहे सांप्रदायिक हिंसा जी चालली चीनचा जे वाढता विस्तार आहे रखाइन राज्यामधला त्याला पण कुठेतरी आळा घातला पाहिजे असं पण त्यांचं सूर आपल्याला दिसतोय इथे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण द हिंदू मधलं एक महत्वाचं बघितलंय आता इथं थोडंस त्यांनी प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघू शकतो हे बघा इथं कोलकाता ते शितवे किती 539 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे कसं गाठलं जाणार आहे कसं आहे समुद्री मार्ग आहे त्यामुळे बाय शिप ठीक आहे हे अंतर कव्हर केलं जाणार आहे तुम्ही विचार करा मग कलकत्त्यावरनं जर भारताला इथं कुठं जायचं असतं तर त्याला 2000 किलोमीटर कोणत्याही
मालाला ट्रान्सपोर्टला 2000 किलोमीटरचा रस्ता क्रॉस करून तिथं जावं लागला असतं. पण इथं काय आहे, 500 किलोमीटरचा सीथवेवर गेलं की इथून लगेच वरती नॉर्थ ईस्टचा मिझोरामचा एरिया इथूनच सुरू होतो, नॉर्थ ईस्ट मध्ये एंट्री होऊन जाते भारताची. ठीक आहे. मग इथं सीथवे ती पालेटवा 158 किलोमीटर आहे. पालेटवा टू इंडो म्यानमार बॉर्डर 110 किलोमीटर आहे. त्यानंतर NH54 100 किलोमीटर, असं 300-400 किलोमीटर मध्येच काय आहे वरती आपण पोहोचतोय. त्यामुळे हा खूप अँबिशियस प्रोजेक्ट आहे भारताचा 2008 मध्ये सुरू झालेला. हा जर प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि भारताने आणि हे इकडची जी अस्थिरता आहे ती जर रोखली गेली तर नॉर्थ ईस्ट साठी खूप काय हे चांगलं ठरणार आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण द हिंदू आणि लोकसत्ता यातील काही महत्वाच्या न्यूज बघायचा प्रयत्न केला आज. ठीक आहे. तर उद्या पण आपण उद्याच्या न्यूजपेपरमध्ये महत्वाच्या असणाऱ्या न्यूज आपण कव्हर करूयात. तर तुम्ही न्यूज जेव्हा आपण बघतो तेव्हा अशी अपेक्षा आहे की तुम्ही नोट्स काढत असाल त्याच्या, किंवा नोट्स नाही काढल्या तरी तुम्ही तुमचे जे न्यूजपेपर असतील ते न्यूजपेपर फास्टमध्ये बघून घेत जा, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक जास्त चांगला फायदा होईल. पण नोट्स काढल्या पाहिजेतच, आपण बघतानाच फास्टमध्ये काय नोट डाऊन केलं पाहिजे. धन्यवाद.